हाय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंदा भांदिगरे. आपल्या आनंदायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी विषय मराठी यातील कविता 6वी असा रंगारी श्रावण, कवी ऐश्वर्य पाटेकर या कवितेबद्दल माहिती करून घेणार आहोत. तत्पूर्वी कवी ऐश्वर्य पाटेकर यांच्याबद्दल. ऐश्वर्य पाटेकर हे प्रसिद्ध लेखक, कवी. भुईशास्त्र हा कविता संग्रह आणि जू हे आत्मकथन प्रसिद्ध आहे. भुईशास्त्र या कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा पहिलाच राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार यासह अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. 2012 साली भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे चीन भेटीसाठी मराठी साहित्यिकांचा प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झालेली आहे. याशिवाय त्यांची कविता रती, अनुष्टुप, साधना, किशोर यासारख्या विविध नियतकालिकांमधून कथा, कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांचा जन्म 1977चा असून आधुनिक काळामधील ते एक प्रसिद्ध आणि व्यासंगी असे कवी आहेत. असा रंगारी श्रावण या कवितेमध्ये श्रावणामध्ये केवळ निसर्ग फुलून गेलेला नसतो, तर माणसाचे जीवनसुद्धा सण, उत्सव आणि विविध क्रीडा प्रकारांनी गजबजून गेलेले असते. श्रावणाच्या रंगामध्ये सारेच रंगून जातात. प्रस्तुत कवितेमध्ये श्रावण महिन्याच्या निसर्गातील विलोभनीय बदलांचे सुंदर वर्णन केलेले आहे आणि ही कविता किशोर ऑगस्ट 2017 या मासिकातून घेतलेली आहे. आता किशोर हे जे मासिक आहे, हे मासिक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांच्याद्वारा दर महिन्याला प्रकाशित होतं आणि हे खास करून मुलांचं एक आवडतं मासिक गेल्या 41 वर्षामध्ये राहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनी ही बाब नोंद घेण्याजोगी आहे. श्रावण हा महिना सणांचा जसा राजा तसा तो निसर्गाचाही राजा. निसर्गाचं एक विलोभनीय सुंदर असं दृश्य श्रावण महिन्यामध्ये बघायला मिळतं. अगदी जून महिन्यामध्ये पाऊस पडून गेलेला असतो आणि त्यापूर्वीच्या उन्हानं त्रस्त झालेली ही सृष्टी अगदी नवीन नवेली झाल्यासारखी असते, ताजीतवानी झाल्यासारखी असते. एक नवं रूप या सृष्टीला आलेलं असतं आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये हे रूप इतकं बहरीचं असतं, सुंदर असतं की कविमनाची माणसंसुद्धा या रूपाला भुलतात आणि त्यांच्या लेखणीतून श्रावणाबद्दल निश्चितच चांगले शब्द उमटतात. आणि मग गाणी, ठुमरी, खयाल यांचा यामध्ये श्रावणाचं वर्णन सुंदर रीतीनं होतं. मराठी कवितांमध्ये सुद्धा श्रावणाचं अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने, प्यावा वर्षा ऋतू तरी यासारखी कविता असो, किंवा हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मखमलीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती, यासारखं हरित तृणांचे गालिचे घेऊन येणारा हा श्रावण. या श्रावणाबद्दल खूप वर्णन केलेलं आहे. आषाढस्य प्रथम दिवशी सारखं सुंदर काव्य कालिदासांच्या हातून श्रावणाचं वर्णन केलेलं येऊन गेलेलं आहे. अनेक ठिकाणी हे वर्णन पाहिलं की खरोखरच श्रावणाची ती एक गुप्त जी ताकद आहे ती ताकद दिसून येते. कवी ऐश्वर्य पाटेकर यांनीसुद्धा या श्रावणाच्या सौंदर्याला या कवितेच्या माध्यमातून थोडासा स्पर्श केलेला आहे. कविता वाचूया. असा रंगारी श्रावण, रंग उधळीत येतो, सृष्टीचा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. कलावंत हा साजिरा, काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडिली पंगत. नाचे दरी डोंगरात, झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. वेण्या गुंफितो वेलींच्या, वेली लाजल्या लाजल्या, पाना फुलांची पातळ थेंबा थेंबानी सजल्या. झुले पोरींना झुलाया, असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा, दही हंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा. पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, कोडी काढून खट्याळ झाडा आडतो लपतो. इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंदतो. असा रंगारी श्रावण, रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात कोपा करून पाहतो. असा रंगारी श्रावण, रंग उधळीत येतो, सृष्टीचा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. तेथील कठीण शब्द बघा. रंगारी, रंगवणारा. कलावंत, कलाकार.
कलागत कौशल्य. पंगत जेवणासाठी ओळीत बसणे. पहाळी पावसाची हलकी सर. झुले झोपाळी. लय गती. लख शुभ्र. बांध धरण हद्द. नक्षी कलाकुसर. गोंदण शरीर किंवा त्वचेवर चित्र टोचून घेणे. खोपा झोपडी खोप. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो. सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. श्रावण महिन्याचे वर्णन आपण अभ्यासण्यापूर्वी श्रावण महिन्याची आधीची पार्श्वभूमी आपण समजून घ्यायला पाहिजे. वैशाख वणव्यानं आपली सृष्टी सगळी अगदी करपून गेलेली असते. उन्हानं माणसांच्या बरोबर सृष्टीसुद्धा हैराण झालेली असते, पानगळ झालेली असते. सृष्टीला एक निष्क्रिय असं रूप आलेलं असतं उन्हामुळं. आणि या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यामध्ये जेव्हा पावसाला सुरुवात होते तेव्हा सृष्टीचं रूप हळूहळू बदलायला सुरुवात होते. आणि मग प्रत्यक्ष ज्या वेळेला श्रावण भाद्रपद हा महिना येतो त्यावेळेला मात्र आपण वैशाख उन्हामध्ये बघितलेली सृष्टी आणि आत्ताची सृष्टी यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. श्रावण महिन्यातल्या सृष्टीचं रूप हिरव्या पोपटी शुभ्र अशा रंगाने गच्च भरलेलं असं असतं. हिरवीगार सृष्टी झालेली असते. अगदी झरे वाहत असतात, धबधबे वाहत असतात, नद्यांना पूर असतात. सृष्टीचं हिरवं गच्चपणा अगदी भरून राहिलेला असतो आणि हे रूप विलोभनीय असतं आणि एक प्रकारची कलाकुसर केल्याप्रमाणे दिसते. आणि म्हणून असा रंगारी श्रावण हा जो श्रावण येतो त्या श्रावणालाच मुळात या पार्श्वभूमीवर कवी म्हणतो की हा श्रावण रंगारी आहे आणि तो रंग उधळीत येतो. त्याची जी तो कलाकार आहे, चित्रकार आहे आणि सृष्टीचं जे हिरवेगारपणा, सृष्टीचं जे विलोभनीय रूपाची तो मांडणी घेऊन येतो आणि म्हणून त्याला चित्रकार म्हणलं आहे. सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. या श्रावण महिन्यानं हा सृष्टीचा हिरवा सुंदर देखावा रेखिलेला आहे. पुढच्या ओळींमध्ये कवी त्याला कलावंतही म्हणतो. कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत. हा याची कलाकुसर, याचं कौशल्य, कलागत म्हणजे कौशल्य, त्याचं इतकं सुंदर आहे की त्यानं ही नजाकत रेखलेली आहे. त्यानं जागोजागी चित्रांचीच त्याने मांडली पंगत. जेवणासाठी एका ओळीत जशी मुलं बसतात तशी निसर्गामध्ये एका ओळीनं चित्र काढलेले आहेत. आपण कुठंतरी एका उंच डोंगरांवर गेलो आणि खाली सृष्टीचं ते रूप बघितलं की त्या डोंगर माथ्यावरून हिरवगार वाढलेलं गवत असेल, त्या गवतांमध्ये असलेलं एखादं टुमदार झाड असेल, डोंगराच्या उतरणीला एखादा कोसळणारा धबधबा असेल, त्या डोंगरावरून कुठंतरी उगम पावणारा नुसताच पाना फुटलेला तो झरा असेल, खळ 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 पांढरा शुभ्र वाहणारा त्याचा मंजूळ आवाज असेल, पाखरांचं किलबिलाट असेल, हे सगळं डोळ्यापुढं मांडलं की जागोजागी कशी चित्र या श्रावण महिन्यामध्ये असतात याची थोडीशी कल्पना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला येईल. आणि म्हणूनच त्याला कलाकार म्हटलेलं आहे. त्याची कलागत अतिशय सुंदर आहे असं म्हटलं आहे. कलावंत हा साजिरा सुंदर काय त्याची कलागत. जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत. नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडाशी. श्रावण हा डोंगर दऱ्यामध्ये नाचत येतो. तो कशाच्या रूपात? या झऱ्याच्या रूपात, नद्यांच्या रूपात, या किंवा धबधब्यांच्या रूपामध्ये तो नाचत येतो. आणि तो हे धबधबे, हे झरे, हे ओढे नाले हे कुठं मिळतात? शेवटी नदीला मिळतात. नदीला मिळत असताना त्याची जी एकरूप होत असतानाची क्रिया आहे ती क्रिया म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये पोरी जशा झिम्मा फुगडी खेळतात तसं ते झिम्मा फुगडी खेळणं असतं. नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडाची. पहाडीचं म्हणजे पावसाची बारीकशी रिपरी
ज्या वेळेला चालू असते त्यावेळेला ती झाडांच्या पानावर पडते, त्यावेळेला त्याचा एक सुंदर नाद, एक ताल निघत असतो. त्यालाच म्हटलं आहे रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो तो झाडासी. त्याचा जो होणारा मधुर असा आवाज आहे, ते म्हणजे अगदी त्या पावसाचं, त्या श्रावणाचं त्या झाडांशी, त्या वेलींशी बोलणं असतं. वेण्या गुंफितो वेलींच्या, वेली लाजल्या लाजल्या, पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबानी सजल्या. श्रावण महिन्यामध्ये झाडं बहरलेली असतात, वेलीसुद्धा नवीन उगवलेल्या असतात आणि या वेली झाडांच्या अंगाखांद्यावरून वरपर्यंत चढलेल्या असतात. याला वेण्या गुंफितो वेलींच्या, वेली लाजल्या लाजल्या. ह्या वेली अगदी गुंफलेल्या वेणींप्रमाणे दिसतात. पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबाने सजल्या आणि या वेलींना असणारी पानं, फुलं ही अगदी तुरळक तुरळक असतात आणि त्यासाठी त्याला कवी वर्णन करतात की पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबाने सजल्या. झुले पोरींना झुलाया, असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. श्रावण महिन्यामध्ये अनेक झाडांना मुलं झोपाळा बांधतात, खेळतात. काही ठिकाणी वेलींचा उपयोग या झोपाळ्यासाठी होतो. आणि श्रावण महिना हा ऊन पावसाचा महिना आहे. श्रावण माशी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. बाबा बोरकर एका कवितेमध्ये सुंदर वर्णन करतात. त्याप्रमाणे कधी ऊन कधी पाऊस असा हा निसर्गाचा खेळ असतो आणि लहान मुलांना हा निसर्गामध्ये खेळायला या दिवसांमध्ये खूप आवडतं. आणि अशा वेळेला मुलं या झाडाला झोका टांगतात आणि तो झोका घेण्याचा खेळ ते खेळत असतात. आणि एक प्रकारे हा श्रावण महिना झुलता झुलता या पोरींच्या गाण्यालासुद्धा लय देत असतो, गती देत असतो. म्हणजे खेळत असताना पोरींच्या गाण्याला भर येतो, नवनवीन गाणी सुचतात, ती तालामध्ये म्हणली जातात आणि श्रावणाच्या पार्श्वभूमीवर ते दृश्य अतिशय सुंदर असते. म्हणूनच हा श्रावण देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला, पोरामध्ये खेळायाला होतो श्रावण खेळगा. श्रावण महिना हा पोरांच्यामध्ये खेळणारा एक सवंगडीसुद्धा होतो. खेळगा म्हणजे सवंगडी, तो पोरांचा एक सहकारी बनून खेळतो. दही हंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा. या ठिकाणी ही उपमा या महिन्यामध्ये येणाऱ्या गोकुळाष्टमीच्या सणाशी जोडलेली आहे. जसं गोकुळाष्टमीच्या सणाला मुलं दहीहंडीचा खेळ खेळतात आणि चिंब भिजवून चिंब होतात, तसं हा श्रावणसुद्धा त्यांच्याबरोबर त्यांचा सवंगडी होऊन भिजून चिंब होतो. पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, खोडी काढून खट्याळ झाडा आडतो लपतो. पावसाचं घर उन्हात बांधतो म्हणजे मगाशी वर्णन केल्याप्रमाणे क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. कधी ऊन कधी पाऊस, म्हणजे ऊन कधी कधी उन्हात पाऊस, असं हे चित्र श्रावणात असतं. आणि त्यालाच म्हटले पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, खोडी काढून खट्याळ झाडा आडतो लपतो. म्हणजे पाऊस पडत असतानाच मधीच ऊन पडतो आणि पुन्हा पाऊस बंद होतो, तोपर्यंत लगेच ऊन पडतं. ही एक प्रकारची त्या निसर्गाशी काढलेली श्रावणानं खोडी आहे. इंद्रधनुचा बांध असा नभाला घालतो, रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंधतो. श्रावण महिन्यात ऊन पावसाचा खेळ चालू असताना क्षितिजावर आभाळात कुठंतरी इंद्रधनुचं सुंदर असं रूप बघायला मिळतं आणि हिरव्या रंगाच्या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर पडलेला हा इंद्रधनुचा गोप नभाला बांध घातल्याप्रमाणे दिसतो, नभाला एखादी हद्द घातल्याप्रमाणे भासतो. याच श्रावण महिन्यामध्ये बेरंगी फुलांची नक्षी रानात चौफूर अगदी उधळलेली असते. हिरव्या, पिवळ्या, लाल, किरमिजी, केशरी अशी विविध रंगांची फुलं रानावनामध्ये अगदी बहरून आलेले असतात. असा हा रंगारी श्रावण, असा हा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो. हा श्रावण आपल्याबरोबरच्या कलाकौशल्यानं अनेक चित्र घेऊन होतो, चित्रांची पंगत मांडून बसतो आणि हिरव्या सृष्टीच्या मळ्यामध्ये तो एखादी झोपडी बांधून राहिल्याप्रमाणे काही दिवस त्याचं महिना 2 महिने महिनाभर अस्तित्व असतं आणि त्या दिवसांमध्ये तो इथल्या माणसांचे डोळे सुखावतो, त्याला आनंद देतो. अशा पद्धतीचं एक सुंदर वर्णन कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी या निसर्गाचं
श्रावण महिन्याचं केलेलं आहे. कवितेमध्ये श्रावणाला रंगारी, चित्रकार, कलावंत ही नावे दिलेली आहेत. श्रावण महिन्याची विविध रूपंसुद्धा सांगितलेली आहेत. त्याचबरोबर कवितेमध्ये अनेक यमक जुळणारे शब्द आहेत. कलागत, पंगत, नदीशी, झाडांशी, लाजल्या, सजल्या, झाडाला, गाण्याला, खेळगा, अवघा, बांधतो, लपतो अशी अनेक यमक असलेली रूपं कवितेमध्ये जागोजागी आहेत. कवितेमध्ये नागपंचमी आणि गोकुळाष्टमी या खेळाचे संदर्भ दिलेले आहेत. झुले पोरींना झुलाया, असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला, किंवा पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा, दही अंडीच्या संगती, चिंब गोपाळ अवघा. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर या कवितेचं आपण गायन करण्याचा प्रयत्न करूया. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. खाली कमेंट बॉक्समध्ये आपली असा रंगारी श्रावण, असा रंगारी श्रावण, असा रंगारी श्रावण, रंग उधळीत येतो सृष्टीचा गा चित्रकार, हिरवा देखा वारे खितो सृष्टीचा गा चित्रकार, हिरवा देखा वारे खितो. कलावंत हा साजिरा, काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्याने मांडली पंगत, नाचे दरी डोंगरात, झिम्मा खेळतो नदीसी, रिमझिम पहाडीच, गान बोलतो झाडासी. असा रंगारी श्रावण, रंग उधळीत येतो सृष्टीचा गा चित्रकार, हिरवा देखावा रेखितो. वेण्या गुंफितो वेलीच्या, वेली लाजल्या लाजल्या, पाना फुलांचे पातळ, थेंबा थेंबानी सजल्या, झुले पोरींना झुलाया, असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. असा रंगारी श्रावण, रंग उधळीत येतो सृष्टीचा गा चित्रकार, हिरवा देखावा रेखितो. पोरामध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा, दही हंडीच्या संगती, चिंब गोपाळ अवघा, पावसाच गरकस लख उन्हात बांधतो, कोडी काढून कट्याळ, झाडा आडतो लपतो. असा रंगारी श्रावण, रंग उधळीत येतो सृष्टीचा गा चित्रकार, हिरवा देखावा रेखितो. इंद्रधनुष्याचा बांध, असा नभाला घालतो, रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंधतो. असा रंगारी श्रावण, रंग उधळीत येतो हिरव्या सृष्टीच्या मळ्यात, खोपा करून राहतो. असा रंगारी श्रावण, रंग उधळीत येतो. असा रंगारी श्रावण, रंग उधळीत येतो सृष्टीचा गा चित्रकार, हिरवा देखावा रेखितो सृष्टीचा गा चित्रकार, हिरवा देखावा रेखितो.